एका समाजाला त्यांनी आतंकवादाला सपोर्ट करणारा समाज म्हटलेला आहे। हे एका प्रतिष्ठित चॅनलच्या चर्चेवरून एका समाजाला तुम्ही अशा पद्धतीचं टार्गेट करू शकत नाही। जगातला सगळ्यात चांगला पक्ष म्हणून घेत असतो तर एका समाजाला टार्गेट करता काय म्हणतात? मला म्हणायचं आहे की त्यांनी आतंकवाद वगैरे जो म्हणलेले आहे की यांच्या कालावधीमध्ये पुलवामा सारखा हल्ला झाला, सैनिक मारले गेले, पण तिथलं आलेलं RDX सुद्धा सापडलेलं नाहीये आणि हे सांगतात आम्हाला की ते हल्ले झाले म्हणून। यांनी 70 वर्षे देशावर राज्य केलं, 60 वर्ष 10 वर्ष भाजपचं आहे। 70 वर्षात काय भाव दिला यांनी शेतकऱ्याला? भाव यांच्या नेत्याला राहुल गांधीला शेतकऱ्याचं शेतात काय उगवते एक पिढी या नांदेडच्या जनतेच्या हितासाठी गेलेली आहे। आज वंचितवाले आरोप करतात की ते आदर्श प्रकरणाला घोटाळून म्हणजे दबावाखाली गेले, हे अजिबात नाही। हेच काँग्रेस एक मिनिट याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत त्यांचं नेतृत्व स्वीकारलं। क्लीन चिट मिळणं हे योगायोग आहे का? भाजप ही वॉशिंग मशीन आहे, तिकडे गेल्याच्या नंतर क्लीन चिट मिळणं हे आम्हा सर्वांना माहीत आहे। आमचे मित्र आता जे बोलले की अजित दादाला देवेंद्र फडणवीस म्हणत होते की चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, त्यांना कामकाजाची माहिती नाही। जे पिंक बुक मध्ये ज्यावेळेस नोंद होती, पिंक बुक मध्ये ज्यावेळेस नोंद होती नांदेड बिदर रेल्वे मार्गाची, त्याला 2577 कोटीची मंजुरी भेटलेली आहे। आज महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असं आता जी भाजपा सांगत आहे किंवा काल PM मोदींची नांदेडला सभा झाली, मोठी सभा झाली। मोदी साहेब म्हणाले की काँग्रेसने मराठवाड्याचा गळा घोटला। मराठवाड्याचा जर गळा काँग्रेसनं घोटला तर माननीय चव्हाण साहेबांनी, त्यांचे वडील इथं 4 वेळा CM होते, मग काँग्रेसनं गळा घोटला तर अशोकराव चव्हाणांनी मराठवाड्याचा गळा घोटला का? हा मुख्य विकास झालेला नाही, जशाच तसे आहेत, फक्त इथं सांगण्यासाठी नाही, प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये झालं तर फार बेहाल लोकांची आहे। आजही त्यांनी जलजीवन विकास योजना आणलेली आहे, असलेले रस्ते उघडून टाकून त्या ठिकाणी जलजीवन केलेलं आहे। अगोदरच पाणी पिळत नव्हते का लोकांना? अगोदर पाणी पितच होते ना, आताही पितच आहेत। खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर परत येत आहेत, परत येतील, त्यांचा विश्वास आहे। तुमचं काय मत आहे? अजिबात येणार नाही ते। थोड्या वेळाखाली जे म्हणले ना खासदार होण्याची परंपरा, ती काँग्रेसला रिपीट होण्याची परंपरा आहे, ती भाजपला रिपीट होण्याची परंपरा नाही आहे अजिबात। भारतीय जनता पक्षाचा खासदार रिपीट होत नाही ही परंपरा। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो होतो नांदेड शहरामध्ये। नांदेड लोकसभा मतदारसंघाची या ठिकाणी निवडणूक आहे। दुसऱ्या टप्प्यात ही निवडणूक होत आहे। येणाऱ्या 26 तारखेला या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि विशेष म्हणजे नांदेडच्या लोकसभेमध्ये नक्की चाललं तरी काय, हे अशोकराव चव्हाणांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं आणि विशेष म्हणजे काँग्रेसचं या ठिकाणी आतापर्यंत काँग्रेसचा गड म्हणून याला ओळखलं जायचं। या काँग्रेसच्या गडावरती आता विशेष म्हणजे भाजपाची सत्ता आहे। या ठिकाणी भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर या ठिकाणचे खासदार आहेत। 2019ला ते निवडून आले होते आणि आता त्यांना परत एकदा उमेदवारी मिळाली आहे। या ठिकाणी आता जनता कुणाला कौल देणार हे पाहणं देखील गरजेचं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये आता जनतेचं काय मत आहे जाणून घेण्यासाठी आज आम्ही नांदेडमध्ये आलो। आपण पाहतो या ठिकाणी नांदेडमध्ये जनता कुणाकडे आता आकर्षित झाली आहे, जनता कुणाला मत देईल हे सगळं पाहण्यासाठी आम्ही आज आलोत नांदेडमध्ये। नांदेडमध्ये आल्यानंतर नांदेडच्या जनतेच्या प्रतिक्रिया देखील आपण घेणार आहोत। आपण आज आहोत नांदेड शहरामध्ये। काका काय म्हणताय, काय आता इलेक्शन चालू आहे, निवडणुकीचं वार आहे, काय कुणाला मत देत आहे सांगा? काय वाटतं तुम्हाला, काँग्रेस का भाजपा का वंचित? काँग्रेसला म्हणताय? हो। काय बा काँग्रेसला का आजोबा एवढं म्हणताय? एकदा तरी बदलाव, हे अत्याचार आता सण होईना आलाय। मोदीचा अत्याचार सहन होत नाही? हा होईना आलाय। काय केलं मोदींनी? काय केलं नाही, मनानं जलद घराला बंद राहिलं कोणी। काका तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगा? भाजपचं येते इथं तर वसंतराव चव्हाण काँग्रेस, BJP आणि आता काँग्रेसलाच आहे। BJP वंचित आघाडी। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये। नांदेड जिल्ह्याची ओळख आपण पाहिली तर खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड जिल्हा हा सुरुवातीपासून हा फेमस आहे। या ठिकाणी फक्त 2009 आणि 2019 या काळातच वेगळ्या पक्षाची सत्ता होती, परंतु आतापर्यंत काँग्रेस हा या ठिकाणचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्यामुळे नांदेडवरती बऱ्याचशा कुरघोड्या झाल्या। नांदेड आपलं करण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी वारंवार प्रयत्न केले, परंतु नांदेड आपलं होऊ शकलं नाही। पण ह्या वेळेस मात्र अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणचा मतदार त्यांच्यासोबत आहे का?
का भाजपासोबत गेला, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि याच्यानंतरच वंचितचा देखील उमेदवार या ठिकाणी आहे. त्यामुळे ह्या तिरंगी लढतमध्ये नक्की जनता कुणाला कौल देते पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि येणाऱ्या 26 तारखेला या ठिकाणच्या निवडणुका आहेत, मतदान आहे आणि ह्या मतदानामध्ये जनता या ठिकाणी पंजाला निवडून देतं का कमळ खुलतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. आज आपण आलोत ह्या डिबेटमध्ये. आपल्याकडे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्हीही पक्षाचे आणि वंचित आघाडीचेही या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत. आपण या डिबेटमध्ये प्रश्न उत्तर देखील घेणार आहोत. आरोप प्रत्यारोप जरी झाले असतील तरी त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षानं नेहमीच उत्तरं देण्याचं काम करायचं असतं. या भूमिकेतून देशोन्नती हा डिबेट देशोन्नतीनं सुरू केली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की 2019ला या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर हे बहुमताने या ठिकाणी निवडून आले आणि त्यावेळेस अशोकराव चव्हाणांचा केवळ 4000 थोड्याशा मताने त्यांचा पराभव झाला. पण या ठिकाणी वंचितचा जो उमेदवार होता त्याने तब्बल 1,66,000च्या दरम्यान काहीतरी मतं घेतले. त्याच्यामुळे बहुतेक काँग्रेसचं त्यावेळेस येणारं जे खासदार आहेत ते येऊ शकले नाही आणि अशोकराव चव्हाणांची शीट गेली. असा हा प्रकार असताना आता 2024च्या निवडणुकीमध्ये नक्की काय घडणार आहे पाहणं देखील गरजेचं आहे. तर आज आपण पाहतो या ठिकाणी आपल्याकडे महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार आहेत. पहिला आपण जाऊया महाविकास आघाडीकडे. आता महाविकास आघाडी तुम्ही सांगा की आता तुमच्या महाविकास आघाडीतून तुमचा जो उमेदवार आहे त्यांचं सध्याचं काय परिस्थिती आहे, प्रचाराची काय परिस्थिती? त्यांची प्रचाराची परिस्थिती आज चांगली आहे. सगळीकडे त्यांनी स्वतःहून फिरत आहे उमेदवार. जागोजागी जिकडे गेले तिकडे परिस्थिती चांगली आहे सध्याच्या त्यांची. तर आता याच्या ठिकाणी वंचितचे देखील आपल्यासोबत आहेत. काय म्हणता वंचितचं सध्या काय परिस्थिती आहे या ठिकाणी? नांदेड या लोकसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जातीला एक चांगला माप देऊन हा उमेदवार आमचा लिंगायत समाजाचा दिलेला आहे. तो ते प्रत्येक समाजाचा आम्ही त्या ठिकाणी प्रचारासाठी सध्या आम्ही भागदौड करत आहोत. म्हणजे आज वंचितची या ठिकाणी प्रचाराची चांगलीच तयारी चालली. आपण भाजपाकडे पण वळूया. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं एक टर्म झालं आहे, दुसऱ्या टर्म्समध्ये त्यांनी प्रवेश केला. या ठिकाणचा इतिहास बघता एक वेळा सोडलं तर या ठिकाणी एक खासदार वारंवार निवडून आला नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये आला नाही. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी काय होईल? ह्यावेळेस जी जनता, भारत देशाची पूर्ण जी जनता मतदान करणार आहे ते माननीय नरेंद्र मोदी साहेबाचे जे 10 वर्षाचे केलेले काम आहे. आज नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वामध्ये भारत देश एक विकसित देश म्हणून जगाला नावारूपाला येत आहे. आज नरेंद्र मोदी साहेबांना हा विकासाचा अजेंडा घेतलेला आहे. विकासाच्या अजेंड्यामध्ये भारत हा आता अर्थसत्तेमध्ये 5व्या क्रमांकावर 3ऱ्या क्रमांकाकडे त्याची वाटचाल होत आहे. आज जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनानं केलेले आहे. जसं समृद्धी मार्ग असो, जलयुक्त शिवार असो आणि प्रत्येक टप्प्यामध्ये जे मागं भारत देश होता काँग्रेसच्या सत्तेमध्ये तो आज कुठेतरी विकसित होत आहे. ही सामान्य लोकांमध्ये भावना निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे ह्यावेळेस निश्चितच जनता मोदी साहेबाच्या माघारानं आहे. पर्यायी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मागील 5 वर्षामध्ये जे केलेलं नांदेडसाठी जे काम आहे, आज नांदेड बिदर रेल्वे मार्ग असो, आज तुमचं नॅशनल हायवेचे मान्य नितीन गडकरी यांना रोडकरी असं जे बाळासाहेबांनी म्हणलं होतं त्या अनुषंगाने नॅशनल हायवे विकास कामं चालली खरं आहे. पण मला आता सांगा की सध्याची इलेक्शनची परिस्थिती पाहता या ठिकाणी काँग्रेसचा जो मेन उमेदवार होता अशोकराव चव्हाण यांनी तुमच्या भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे मतं फुटतील का किंवा उमेदवार गेला म्हणून म्हणजे अशोकराव चव्हाणांचा मतदार देखील तुमच्याकडे वळेल का असं वाटतं का? निश्चितच अशोकराव चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे. गेल्या वेळेस 4,80,000 मतदान हे प्रताप पाटील चिखलीकरांना होतं आणि 4,10,000 मतदान हे अशोकराव साहेबांना होतं. त्याच्यामुळे दोघांची मताची जर गोळाबेरीज केली तर 8 लाखाच्या वर मतदान होतं. काही जरी मतदान कमी जरी केले तर आमचा उमेदवार हा 6-7 लाखाच्या वर आजच्या घडीला आहे. आणि ज्या पद्धतीनं आमची रणनीती, आमचा प्रचार जे आहे त्या अनुषंगाने काँग्रेस वंचित कुठंच आम्हाला या स्पर्धेमध्ये दिसत नाही. यांचं म्हणणं आहे आता तुम्ही काँग्रेसच्या आहात. आताच यांनी प्रश्न टाकला की काँग्रेसचं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक विचारायची आहे की आता सध्याची कंडिशन पाहता काँग्रेसचं काय परिस्थिती आहे? कारण आता बराचसा मतदार वर्ग अशोकराव चव्हाण गेल्यानंतर अशोकराव चव्हाणावरती चिडलेले आहेत असं आम्ही स्वतः जेव्हा देशोन्नतीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यातून कळलं. तुम्हाला काय वाटतं?
आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे, त्याच्यामध्ये कुठंही चुकीचं नाही आहे. कारण नांदेड लोकसभेची निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतलेली आहे. जनता विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशा पद्धतीची या ठिकाणी फाईट होणार आहे. आपण जो म्हणलात की अशोकरावजी चव्हाण साहेब तिकडे गेल्याच्या नंतर जनता ही चिडलेली आहे, अगदी बरोबर आहे. अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये होते आणि एकमेकाच्या विरोधामध्ये प्रतापराव आणि अशोकराव चव्हाण हे लढलेले होते आणि त्यांना पडलेले मतदान आणि ह्यांना पडलेलं मतदान कुठंतरी वेगळं होतं आणि ते एकत्र आल्यामुळं ते दोन्ही मतदान आज नाराज आहे आणि ते नाराज मतदान हे जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे. दुसरा प्रश्न जे आमचे बाळू खोमणे मित्र म्हणाले की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला. नांदेड जिल्ह्यामध्ये कुठला विकास झाला? 5 वर्षामध्ये कुठलाही एखादा विकास त्यांनी दाखवावा. आणि त्यांनी सांगितलं की रेल्वे बिदरचा मार्ग तो देखील आता फक्त कागदावरती आहे. अनेक वर्ष आम्ही तो बघतोय आणि तो बघत असताना आज जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे ती कुठेही 5 वर्षामध्ये आम्हाला त्यांचा विकास दिसलेला नाही. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये दिसेल. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आरोप प्रत्यारोप होतात, पण आता वंचितसाठी हा माझा एक प्रश्न आहे की वंचित बहुजन आघाडी ही तिसरा चेहरा म्हणून आता या ठिकाणी समोर आली आहे. तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये जसं मागच्या वेळेस मतं डिवाईड झाल्यानंतर उमेदवार पाडण्याचं काम वंचितने केलं असं जनतेतून आरोप होतो, तुमचं काय मत आहे? सर अजिबात नाही आहे. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासाठी जेव्हा पण चित किंवा पट किंवा नाण्याच्या दोनच बाजू आहेत असं समजतात, परंतु बाळासाहेबांना तिसरा पर्याय दिलेला आहे. नाण्याची तिसरी बाजू पण असू शकते हे लोकांना समजत आलेलं आहे. म्हणून लोक आता हे परिवर्तनाच्या वाटेवर आहेत. त्यांना म्हणजे भाजप खराब आहे म्हणून काँग्रेसला द्या, काँग्रेस खराब आहे भाजपला द्या, हे 2 पर्याय नाहीत सर. तिसरा पर्याय भाजपावरती तुमचा काय प्रामुख्याने काय आरोप आहे? नक्कीच आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये खाजगीकरण होत आहेत, महिलाच्या बाबतीमध्ये मणिपूर घडत आहेत आणि बरेचसे बेरोजगार आहेत. इथल्या शिक्षण बाबतीमध्ये बेरोजगार जे लोक आहेत त्यांना मुंबईला जावं लागत आहेत. एकही कारखाना इथं आणलेला नाही आहे, एकही हाताला काम नाही. म्हणून या नांदेड जिल्ह्यामध्ये तर कमीत कमी वंचित बहुजन आघाडी येणार हे निश्चितच आहे. वंचितचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आता भाजपाचे तुम्ही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, भाजपानं काही विकास काम केलं नाही. आता हाच प्रश्न काँग्रेसनं देखील टाकलेला आहे. ते देखील बोलतात की या ठिकाणी भाजपानं काही विकास काम केले नाही, कागदावरती आहे. काय वंचितचा प्रश्न असा आहे की वंचित हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू म्हणून त्यांचं एक लेबल सोडलं तर वंचित हा लाथाळलेला पक्ष आहे. आज आपण पाहतो काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी त्यांनी खूप पाय झिजवले, त्यांना काही त्यांनी येऊ दिलं नाही. फक्त त्यांच्याकडे आरोप करल्याशिवाय कुठलाही मार्ग नाही. आता इथली स्थिती बघा, एक काँग्रेस एक भाजप एक असं बसवण्याचं तुम्ही स्टेज पाहिलं तर 2 काँग्रेसवाले बसले आणि वंचितला बाजूला केलं. ही परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे वंचित जे काय सांगतो त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. आता विकास आणि विनाश यावर ही निवडणूक आहे. मोदी साहेब म्हणजे विकास आणि राहुल गांधी म्हणजे हा विनाश आहे. आणि सत्य जनतेला सर्व माहीत आहे, जनता सार्वभौम आहे. वंचितचा प्रश्न वंचित हा लाथाळलेला नाही आहे अजिबात. वंचिताला वंचित ठेवायला लागले म्हणून वंचित लोक एकत्र झालेले आहेत. बरं, आता आपण सगळ्यांना एक प्रश्न विचारू. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला हा प्रश्न विशेष सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे की या ठिकाणी पक्षफुटीचं जे राजकारण झालेलं आहे ज्याच्यामध्ये शरद पवारांचा पक्ष फुटला, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फुटला, त्या मतदारांचा या निवडणुकीवरती काय परिणाम होईल मॅडम तुम्ही सांगा. निश्चितच सर, ह्या गोष्टीमध्ये आज महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे. त्यांना माहीत होतं की ज्या उद्धव साहेबांनी आमच्यासोबत राहून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे ज्या थाळीत खातात त्या थाळीत या लोकांनी लाथ मारली, त्यांना हे माहीत होतं. म्हणून आता ही जनता फार हुशार झाली आहे. राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं कारण काय? आज आपण जर बघितलं, भारतीय जनता पार्टीनं कोणता पक्ष फोडलेला नाही. आज उद्धवसाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे विचार होता या हिंदुस्थानमध्ये, या महाराष्ट्रामध्ये की एक हिंदुत्ववादी नेता आणि एकवचनी नेता, हा हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेचा विचार त्यांचा जर मुलगा जर पुढं घेऊन जात नसेल तर एक स्वाभिमानी शिवसैनिक, आज शिवसेनेमध्ये शिवसैनिक हा सर्वात मोठा आहे. एक स्वाभिमानी शिवसैनिक एकनाथ शिंदेसारखा माणूस याला जे काँग्रेसला मांडीला मांडी लावून ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यावेळेस काँग्रेस सोबत मला बसायची पाळी येईल त्यावेळेस माझा मी पक्ष बंद करत, या धोरणावर चालणारे बाळासाहेब असताना त्यांचा जर मुलगा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जर बसत असेल, हे एकनाथ शिंदे सारख्या शिवसैनिकाला. देवेंद्र फडणवीस देखील बोलले होते की आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मग अजित पवारला घेण्याचं कारण काय? आज मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्रातलं एक
विकसनशील नेतृत्व आहे आणि एक दूरदृष्टी ठेवणारा हा नेता आहे. आज जर त्यांच्या लक्षात आलं ज्या 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे आघाडी सत्तेमध्ये जे महाराष्ट्र 1 नंबरवर मागे देवेंद्र फडणवीस साहेब हे 5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे अग्रेसर महाराष्ट्र भारतामध्ये जात होतं ते आज चुकीच्या लोकांच्या हातामध्ये पडल्यामुळं आज महाराष्ट्राची निव्वळ अधोगती जाते. करोनासारख्या काळामध्ये मुख्यमंत्री घरात बसले आणि आता हा मुद्दा आपला याचा पक्षफोडीचा होता. राष्ट्रवादी, तुम्हाला मी विचारतोय की आता तुम्ही कुठल्या पक्षामध्ये येता? राष्ट्रवादी दिसतंय पण कुठल्या पक्षात? राष्ट्रवादी अजितदादा पवार. आणि तुम्ही? अजितदादा पवार. मला काँग्रेस, आता तुम्ही सांगा की ह्या ठिकाणी जेव्हा राष्ट्रवादीचा पक्ष फोडला गेला आहे, शिवसेना फोडली गेली आहे, काँग्रेसचं देखील अशोकराव चव्हाणांना त्या पक्षात जावं लागलं, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय सांगायचं? मला एवढंच सांगायचं आहे की मागच्या कालावधीमध्ये भाजपाने जे काय आश्वासनं दिले होते, आम्ही आजचे दिन आणू, बाहेर देशातला काळा पैसा देशात आणू, प्रत्येकाच्या अकाउंटवरती 15 लाख रुपये टाकू, सुशिक्षित बेरोजगारांना 2 कोटी नोकऱ्या देऊ, शेतीमालाला हमीभाव देऊ, अशा पद्धतीचे मोठमोठे जे आश्वासनं दिले होते त्याच्यातला कुठलाही प्रश्न त्यांनी सोडला नाही. त्यामुळं यांना महाराष्ट्रातले पक्ष फोडावे लागले, काँग्रेसचे नेते फोडावे लागले आणि जसे जसे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, त्याचे दुरोगामी परिणाम ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत आहे. मला वंचितला हा प्रश्न विचारायचा की वंचित, मला तुम्ही सांगा आता या ठिकाणी जे पक्षफोडीचं राजकारण झालं त्याच्यामध्ये मतदार देखील, आता मतदाराला माहिती आहे माझा नेता कोण आहे, कुठल्या पक्षात आहे, वंचितचं काय मत आहे? नांदेडच्या बाबतीत हा पक्षफुटीचा हा तर वेगळा आहे. जो सदन आहे तो न्याय देण्यासाठी आहे. आपापल्यामध्ये जो भांडण आहे तो काम नाही. लोकाला न्याय देण्यासाठी, लोकांच्या विकासासाठी त्यांनी बोलावं. माझा अजेंडा काय, वंचितचा अजेंडा काय? या ठिकाणी आम्हाला युवकांसाठी रोजगार निर्माण करायचा आहे. या मोदीनं जे फसवे आश्वासन दिले होते, प्रत्येकांना घर भेटावं, त्या घरकुलासाठी आम्ही या बेघर लोकांना आम्ही घरकुल देणार आहोत, रोजगार देणार आहोत. विकासाचे कामं पूर्णपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेत असा समाजाचा विकास करणार आहोत. वंचितचं मत आहे की यांचा अजेंडा खूप वेगळा आहे, मला भाजपाकडे जायचं आहे. पण आता आम्ही देखील एक मीडियामध्ये आम्ही एक कन्फ्यूज झालो की आता या ठिकाणचा राष्ट्रवादी अजित पवारांचा कुठला आणि शरद पवारांचा कुठला. मला एक सांगा मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचा काय मत आहे या निवडणुकीबद्दल? चांगलं आहे ना सर, कारण आम्ही कसं कमळालाच हे करणार आहोत ना. नाही, कमळाला करताय, पण या ठिकाणची परिस्थिती काय आहे? सध्या भाजपाने काय विकास काम भरपूर केलेले आहेत. आता दळणवळणासाठी जे समृद्धी मार्ग काढलेले आहेत ते समृद्धी मार्ग नांदेडमधून नाही गेलाय. नाही, पण आहेत ना जे रोडाची कामं झालेले आहेत त्यांच्यामुळे झालेले आहेत ना. मला एक सांगा सर, आता या ठिकाणचं प्रतापराव पाटील चिखलीकर या ठिकाणी आता आहेत, पण जेव्हा 2019ला अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोघेही एकमेकाचे विरोधक होते, यावेळेस अशोकराव चव्हाण त्यांचा बदला किती असं वाटत नाही मागच्या निवडणुकीत? अजिबात नाही. उलट तुम्हाला आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो की अशोकराव चव्हाण जर आमच्याकडे आल्यापासून 1 पाऊल जास्त मतदारांमध्ये जात आहेत, प्रचार करत आहेत आणि ही लढाई जिंकण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही लढाई ही विचाराची होती. अशोकरावची सोबत जेव्हा होती विचाराची होती, तेव्हा त्यांनी जेव्हा भाजपचा विचार आत्मसात केला ते भाजपवाशी झाले आणि भाजपचं काम करत आहेत. मला एक सांगा, आताची परिस्थिती जी आहे ह्या निवडणुकीमध्ये, या ठिकाणी आता सध्या यांनी सांगितल्याप्रमाणे की अशोकराव चव्हाण तिकडे गेल्यानंतर त्यांच्या मताचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला होईल. 100% महाविकास आघाडीलाच होणार, युतीला होणार, म्हणजे कमळाला होणार. अजितदादा गटाने सांगितलं आहे की याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. मला सांगा काय म्हणताय, तुम्ही काय म्हणताय? हे बघा, अशोक चव्हाण साहेब त्यांच्याकडे गेले. अशोक चव्हाण साहेब गेल्याच्या नंतर त्यांना गरज नव्हती की मोदी साहेबांची सभा या ठिकाणी लावावी, शहा साहेबांची सभा या ठिकाणी लावावी. हे त्यांना कळून चुकलेलं आहे की अशोक चव्हाण साहेबांना त्यांच्याकडे घेऊन काहीच फायदा झाला नाही, म्हणून भाजपचं मत मागायला देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत. हा त्यांचा फायदा झाला. आणि काही वेळाखाली, थोड्या वेळाखाली म्हणाले की 4 लाख साहेबांची मतं, 4 लाख प्रताप पाटलांची मतं, 8 लाख म्हणजे एकंदरीत होतं. अहो साहेब, भाजपमधल्या लोकांना पटलं नाही की अशोक चव्हाण साहेब त्यांच्याकडे आले आणि अशोक चव्हाण साहेबांच्या काँग्रेस लोकांना पटलेलं नाही की अशोक चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये गेले, हे भाजपमध्ये गेले. या सगळ्यामुळं एवढी वाईट स्थिती आता या भाजपची झालेली आहे की मोदीला शहाला आणावं लागलं. शहाजींचं काही झालं नाही म्हणून मोदीला आणावं लागलं. मोदींचाही इफेक्ट या ठिकाणी झालेला नाही. आपण पाहतो की पहिल्या टप्प्यातील निवडणुका या ठिकाणी झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकामध्ये विशेष म्हणजे अमित शहा, त्याच्यानंतर आपले नरेंद्र मोदी जी आहेत, योगी आदित्यनाथ आहेत, यांनी जेवढे दौरे विदर्भामध्ये केले पहिल्या टप्प्यामध्ये, त्याच्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये देखील अमित शहा, नरेंद्र मोदी आणि यांचे जे BJPचे दौरे चालले, असं वाटत नाही का की कुठे तुम्हाला की भाजप कुठेतरी घाबरली का? कारण 2019 आणि 2014ला मोदी आणि अमित शहानी एवढे दौरे नाही केले, पण आता काय वाटतं तुमचं? भाजप हे एकदम कॉन्फिडन्स आहे
भाजपला पूर्ण खात्री आहे की आपण 400 पारचा टप्पा पार करणार आहोत. एवढंच आहे तुमच्या मनानुसार की यावेळेस नेत्यांचे दौरे वाढले, कारण आम्हाला सीटासुद्धा जास्त निवडून आणायचे आहे. त्यासाठी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह सर्वजण 400 पार हा या देशासाठी इतिहास आहे. आता जसं हे आमचे बंधू आत्ता बोललेत, त्यांच्या बोलण्यामध्ये चुकीचं काही नाही. अशोकराव चव्हाण यांच्यासोबत जे एक काँग्रेसचा परंपरागत वोटर होता तो भारतीय जनता पार्टीला मदत नाही करणार, जो की सगळ्यांनाच माहीत आहे. काँग्रेस कोणाच्या भरोशावर तारलेली आहे, जो या देशाला आतंकवाद्याला समर्थन करणारे आहे, जे या देशामध्ये भ्रष्टाचाराला समर्थन करणारे आहे. अशा भ्रष्टाचाराचा मुद्दा निघाला, मला तुम्ही उत्तर द्या. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती एका समाजाला त्यांनी आतंकवाद्याला सपोर्ट करणारा समाज म्हटलेला आहे. हे एका प्रतिष्ठित चॅनलच्या चर्चेवरून एका समाजाला तुम्ही अशा पद्धतीचं टार्गेट करू शकत नाही. जगातला सगळ्यात चांगला पक्ष म्हणून घेता स्वतः एका समाजाला टार्गेट करता. काय मत आहे? मला म्हणायचं आहे की त्यांनी आतंकवाद वगैरे जो म्हणलेले आहे की यांच्या कालावधीमध्ये पुलवामा सारखा हल्ला झाला, सैनिक मारले गेले, पण तिथलं आलेलं RDX सुद्धा सापडलेलं नाहीये आणि हे सांगतात आम्हाला की ते हल्ले झाले म्हणून. बोलू द्या. आज आमचे जे मित्र जे म्हणतात काँग्रेसच्या काळामध्ये जर आकडेवारी काढली तर सर्वात जास्त आतंकवादी हमले हे काँग्रेसच्या काळामध्ये झालेले. आज यांचं नेतृत्व जर बघितलं, एकीकडे नरेंद्र मोदी सारखं जगविख्यात नेतृत्व आहे, एकीकडे राहुल गांधी सारखं नेतृत्व आहे की जे पूर्ण देशात सुपरिचित आहेत, किती अकलमंद आहेत. असे सर्व लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कोणाला विचारलं तरी आज काँग्रेसचं टायटॅनिक जहाज झालेलं आहे. आज काँग्रेस पक्षामध्ये कोणी राहिला, काँग्रेसचं टायटॅनिक जहाज झालं तरी बीजेपीने देखील सगळे पक्ष कडून बीजेपीमध्ये सामील केले. कोणते पक्ष फोडलेले नाहीत. मान्य नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे जे नीती आहेत त्या नीतीला प्रभावित होऊन नुसत्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये कोणी काँग्रेस राहुलजी गांधी हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे नेते आहेत. हे केवळ नरेंद्र मोदी सारखे अदानी आणि अंबानीचे नेते नाही आहेत. 7,000 किलोमीटरची त्यांनी दौरा केला, सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेतले, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न जाणून घेतले आणि रस्त्यावर येऊन लढाई लढतात, लोकशाहीसाठी लढाई लढतात, घटना टिकवण्यासाठी लढाई लढतात. हे कोण्या एका उद्योगपतीचे किंवा उद्योगपतीच्या संदर्भामधले नेते नाही येते. आता ज्या ठिकाणी बीजेपी आणि महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला जो प्रश्न उत्तराचा तास आहे, काय तुमचं मत काय? यांच्या प्रश्नाला काय उत्तर देत? सर, यांनी सांगितलं की माननीय राहुल साहेबांबद्दल बोलतात, त्यांना काय बोलतात काही नाही हे त्यांनाच कळत नाही. यहाँ से सोना डालूंगा, वहाँ से आलू उकलूंगा, हे असं बोलतात, म्हणजे काहीतरी बोलल्यासारखं बोलतात. आणि यांना आता यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, त्यांना त्यांची हार दिसत आहेत आणि कुणाला तरी काही घालून बोलत आहेत. अशा बोलल्याने हे जिंकणार नाहीत. माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे राहुल गांधीला शेतकऱ्याची सभाच आहे म्हणतात. मला आता या ठिकाणी एक मिनिट, याच्यामध्ये वंचित नाही का नाही उत्तर नाही. मला काय म्हणायचं, मॅडमने उत्तर दिलं. यांचं वंचित काय म्हणते, वंचितचं काय मत आहे? सर, ह्या दोन्ही पक्ष चाहे काँग्रेस असू द्या बीजेपी असू द्या सत्तेसाठी धावणारे लोक आहेत. जिकडे सूर्य उगल तिकडे धावणारे आहेत. हे सत्तेसाठी काही करू शकतात. म्हणून तिसरा पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी. या सर्व जनतेने मान्य केलेलं आहे. यावेळेस वंचित बहुजन आघाडी निश्चित आहे. वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आहे तुम्हाला, बीजेपीचा मला सांगा त्यांचं मत ज्या पद्धतीने काय उत्तर? मी तुम्हाला अगोदर हे सांगू इच्छितो, त्यांनी राहुल गांधी आमचे नेते शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतात म्हणले. ज्या माणसाला गूळ कुठं तयार होते हे माहीत नाही, ऊसाच्या झाडाला गूळ कुठं लागतो असा प्रश्न विचारतात, ते शेतकऱ्याचे काय प्रश्न सोडणार आहे? आणि दुसरं आहे का साहेब, त्या लोकांनी सांगितलं इथं अमित शहा मोदी आलेत. मला हे त्यांना सांगायचं, तुमचे किती नेते आले काँग्रेसचे, तुमच्याकडे नेतेच नाही. ठिकाणी आपण महाविकास आघाडी महायुतीच्या दोघांच्या माध्यमातून एक प्रश्न मला एक सांगायचा आहे की आपला मला एवढं सांगायचं हे आपण या मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी महागाई ज्या पद्धतीने वाढली आहे, महागाईचं उत्तर देताना या ठिकाणी कृषीचा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कुठला पक्ष काम करतो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात आता जे दिल्लीला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये बीजेपीनं शेतकऱ्यांना आंदोलन करू दिलं नाही, काय म्हणणं आहे तुमचं? शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विकासाचा जर मुद्दा जर असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी चांगल्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे. शेतकऱ्यांना सर, या भाजप सरकारचं
जर शेतकऱ्याचा एवढाच मोठा कळवळा असेल तर या देशामध्ये देशाचा कृषी मंत्री नाही आहे. या जगाचा पोशिंदा शेतकरी असल्यावर कृषी प्रधान देश आहे. या देशाला कृषी तुम्ही मंत्री ठेवू शकत नाही तर या देशाचा विकास कसा होईल? देश एकीकडे महासत्ता होताना पाहत आहात आणि एकीकडे या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता असताना बाळासाहेबांची भूमिका ही राहिलेली आहे. जे गरजवंत मराठा आहेत या गरजवंत मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ओबीसीची भूमिका अशी आहे या मला आज आपला विषय आज आपला विषय कुठेतरी भरकटतोय. आपण नांदेडच्या लोकसभेमध्ये आहोत. नांदेडच्या लोकसभेमध्ये नांदेडच्या विकास कामावरती चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. बोला. आज आता जे आमचे मित्र जे म्हणले शेतकऱ्याबद्दल, शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणणारे शरद पवार तथाकथित हे कृषी मंत्री असताना शेतकऱ्याचे जे बेहाल झाले ते बेहालीतून महाराष्ट्राचा शेतकरी काढण्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक नाही मुळातून हे प्रश्न मिटवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार सारखी योजना आणली. आज मराठवाड्यामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न असताना मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा प्रकल्प मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इथं येत आहे. आज कोकणामध्ये जे पाणी वाहून जात आहे त्याच्यामध्ये नदी जोड प्रकल्प करून पूर्ण तिथलं पाणी इकडं. थोडक्यात उत्तर द्यावं कारण आपल्याला प्रश्न लांबणीचे नकोय. शॉर्ट मध्ये उत्तर द्या. सगळ्यात महत्वाचा विषय आहे शेतकऱ्याचा उत्पादन खर्चावर आधारित भाव त्यांना मिळाला पाहिजे. दुसऱ्या कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी चालणार नाही. कारण आज मागच्या वर्षी जे 7,000-7,500ला सोयाबीन जात होता आज 4,500 सोयाबीनचा भाव झालेला आहे. मागच्या वर्षी 9,000 क्विंटल कापूस जात होता आज 7,500 रुपये क्विंटल झालेला आहे. उत्पादन आधारित खर्चावर हा शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे हे आमचं या ठिकाणी मागणी आहे आणि ते काँग्रेस करणार आहे. काँग्रेसचं मत आहे. बोला काय. यांनी 70 वर्षे देशावर राज्य केलं. 60 वर्ष 10 वर्ष भाजपचं आहे. 70 वर्षात काय भाव दिला यांनी शेतकऱ्याला? यांच्या नेत्याला राहुल गांधीला शेतकऱ्याचं शेतात काय उगवते एक मिनिट. काय म्हणता शरद पवार हे म्हणतात शरद पवारमुळे भाव नाही आलं. आज शरद पवार तुमच्या सोबत आहे. आज एक मिनिट माझ्या काँग्रेसच्या मित्राला मला या ठिकाणी धन्यवाद द्यावंसं वाटते. गेल्या वर्षी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते त्यावेळेस सोयाबीनला चांगला भाव भेटला, त्यावेळेस कापसाला भाव भेटला. आता हळदीचे भाव वाढले, तुरीचे भाव वाढले. सोयाबीन कापूस जरी थोडे भाव कमी असेल तरी भविष्यात ते नक्कीच वाढतील हे आम्ही या ठिकाणी आश्वासन देऊ शकतो. मला त्यांचं उत्तर द्या. त्यांचं मत आहे की भाव वाढलेले आहेत. तुम्ही काय म्हणताय? हा भाव कोणाचे वाढले? व्यापाऱ्यांसाठी वाढले, शेतकऱ्यांसाठी वाढले का? एक. नंबर 2 हे आता थोड्या वेळ खाली बोलताना बोलले की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते लोक यांच्याकडे का आले? कारण मोदी साहेबांच्या विकासाच्या चेहऱ्याला प्रभावित होऊन आले. मग यांनी घेतलं कशाला? या लोकांच्या भ्रष्टाचाराला प्रभावित होऊन तुम्ही भाजपमध्ये घेतलं का? अशोकराव चव्हाण हे ईडी पासून वाचवण्यासाठी भ्रष्टाचार आदर्श घोटाळे वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. या नांदेडमध्ये ते महाराष्ट्रामध्ये असताना उद्योग मंत्री होते. एक मिनिट. नांदेडमध्ये उद्योग मंत्री असताना एकही उद्योग मंत्री आला नाही. कृष्णूरची इंडस्ट्री होती बंद पाडली. एकही उद्योग चालू झाला नाही. ज्या शिफ्टा कंपनी असेल, टेस्कॉम असेल, मिल असेल. आमचं मत आहे की भाजपाला अशोकराव चव्हाण यांनी भीतीने प्रवेश केला भाजपामध्ये. एक मिनिट. भारतीय जनता पार्टी की जो विचारधारा है, अशोकराव चव्हाण एक मोतबर नेते हैं नांदेड़ के और उनके पीछे जो जनता है वो भी भारतीय जनता पार्टी की विचारधारा को मान्य कर रही है. इसीलिए सम्माननीय अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टी की विचारधारा से प्रभावित होकर बीजेपी में प्रवेश करे. बाकी अर्थ में कोई बात में अर्थ नहीं है. और रही बात कांग्रेस की, देखो बहुमत के लिए जितनी संख्या लगती है उतने तो काँग्रेस ने उमेदवारी नहीं खड़ी की है. देश या ठिकाणी काय म्हणताय तुम्ही? राष्ट्रवादीच्या याच्यामधून तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं हे आहे की ठीक आहे शेताबाबतीत यांनी बोलले पण आज गोरगरिबांसाठी जे घरकुल जे बांधण्यात आले होते काँग्रेस कार्यकाळात ते कोणत्या क्वालिटीचे होते आणि आता जे PMR आणि रमाई आवास योजनेमध्ये जे घरकुल बांधण्यात आलेले आहे ते स्वतः जागा मालकाच्या माध्यमातून किती क्वालिटी. तुमचं मत काय सध्याच्या ह्या निवडणुकीबद्दल तुम्ही काय बोलता? माझं मत असं आहे की ही निवडणूक ही राज्याची किंवा जिल्ह्याची निवडणूक नसून राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव जगामध्ये नेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. डिफेन्सचा विषय असेल, नॅशनल हायवेचा विषय असेल, ट्रान्सपोर्टचा विषय असेल, जो मोठे नॅशनल विषय आहेत ते भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगामध्ये आपलं नाव रोशन केलेलं आहे.
ठीक आहे, तुमचं मत आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मला एक प्रश्न विचारायचा आहे काँग्रेसला. काँग्रेस नाही ऐका एक साधी गोष्ट, आपले प्रश्न एक आहेत. आता जे 2024ची निवडणूक होणार आहे याच्यामध्ये भाजपावरती तुमचा काय आरोप आहे की कुठल्या आरोपाखाली तुम्ही जनता काँग्रेसकडे येईल, तुम्हाला काय वाटतं? भाजपावर आमचा एकच आरोप आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार नाही, महागाई कमी झालं नाही, काळं धन आलेलं नाही. त्याच्यामुळं ही जनता काँग्रेस महाविकास आघाडीला या ठिकाणी निवडून देणार आहे. राहिला प्रश्न दुसरा की अशोक चव्हाण साहेब आल्याच्या नंतर आमची ताकद वाढली हे जे बोलतायत, अशोक चव्हाण साहेबासोबत फक्त आणि फक्त भूमाफिया, गुत्तेदार, अशा रेती माफिया अशा पद्धतीचे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत. निष्ठावंत मात्र काँग्रेसचा निष्ठावंत काँग्रेस सोबत आहे, महाविकास आघाडी सोबत आहे. आणि 2024च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी MIDC आलेले नाही, सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार द्यायचे आहे. ज्या MIDC बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, अशा पद्धतीचे प्रयत्न आहेत. त्याबरोबरच काँग्रेसने 30 लाख सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर महिलांना 1 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि आरोप असा आहे, काँग्रेसचा आरोप असा आहे, मला सांगा BJPकडे की आता या ठिकाणी जे विकास कामं जे आहेत ज्या पद्धतीने झाले नाहीत, तुमचं मत काय, तुमचे काय विकास काम करण्याचा अजेंडा आहे? आमचा विकास करण्याचाच अजेंडा आहे. आज भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण भारत देशाने 2 वेळेस प्रधानमंत्री केलं, मागं 3 वेळेस गुजरातचा मुख्यमंत्री केलं. आज जर पाहिलं तर काँग्रेसची अवस्था अशी आहे की आज काँग्रेसला संसदेमध्ये विरोधी पक्ष भेटला नाही. याचाच अर्थ असा की जनाधार नसलेली ही पार्टी जर कोणती आता भारत देशात शिल्लक असेल ही काँग्रेस पार्टी आहे. राहिला प्रश्न अशोकराव चव्हाण साहेबाचा, तर हे कालपर्यंत उदो करून त्यांना खांद्यावर जे घेत होते, आज अशोकराव चव्हाण आता आम्ही बोलतो जरा, आज अशोकराव चव्हाण सभा महापालिकेचे 52 नगरसेवक आलेले आहेत, जिल्हा परिषदेचे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य आलेले, सर्व मार्केट कमिटीचे सभापती आलेले. याचाच अर्थ असा की जनाधार असलेले जेवढे नेतृत्व स्थानिक आहेत ते सर्व अशोकराव सोबत आहेत. ज्यांना कोणताही जनाधार नाही, ज्यांना कोणी अशोकराव विचारत नाही, ते आज काँग्रेसमध्ये आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे जरी निवडणुकीला उभे राहिले असतील तरी ही परीक्षा मात्र अशोकराव चव्हाणची आहे असं म्हटलं जातं, कारण अशोकराव चव्हाणांनी ही सीट जिंकून आणण्याचं वचन दिलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं? प्रतापराव पाटील हे स्वतः विकासाचे कामं केलेले आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लोकांपर्यंत पोहोचतात रोज. माझा प्रश्न असा आहे की अशोकराव चव्हाणांची परीक्षा आहे, निवडणूक जरी प्रतापराव पाटीलची असेल तर प्रश्नच नाही. परीक्षा म्हणजे एवढा मोठा प्रगल्भ नेता इथं आल्यानंतर त्यांना त्यांच्या मागे जो जनाधार आहे तो जनाधार याच्यासोबत येणारच. प्रतापराव पाटील चिखलीकरांनी काही काम केलं नाही का की अशोकराव चव्हाणांचं सहकार्य? अशोक चव्हाण जे आल्यामुळं ते जरूर निवडून येतील, पण स्वतः प्रतापराव पाटलाचं एवढं काम आहे, रोज ते 400 लोकांना भेटतात, 400 किलोमीटर फिरतात, एवढा विकास केलेला आहे. त्यामुळे त्यांनी निवडून अशोकराव चव्हाणांना एवढी प्राणप्रतिष्ठा का करायला लागली की त्यांना सीटसाठी निवडून आणण्याचं वचन देण्याचं गरज काय की ऑलरेडी त्यांचे विकास कामं चांगले आहेत? काय म्हणतात सर, निवडणूक म्हणलं की कोणताही नेता हे निवडणूक सर्वजण पूर्ण मेहनतीनं लढतात. त्यामुळे चव्हाण साहेब आजचीच निवडणूक नाही, प्रत्येक निवडणुकीमध्ये एवढीच मेहनत घेतात. त्यासाठी ते या ठिकाणी यांचं मत आहे की मला आता एक सांगा, वंचितचा प्रश्न एक आहे, मला वंचितला एक प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी ज्या दोघांच्याही बाजू तुम्ही ऐकल्यात, तुमची काय बाजू आहे? आमची बाजू असं आहे की अशोकराव चव्हाण या ठिकाणी 70 वर्षापासून राजकारणात आहेत, मुख्यमंत्री होते, गृहमंत्री वडील होते, त्यांनी या नांदेडचा विकास करू शकले नाहीत. आता BJPमध्ये 2 दिवस खासदार झाले म्हणजे काय आमचा विकास होणार का? नांदेडचं अजिबात होणार नाही. नांदेडचा विकास हे सर्व जनतेने ठरवलेला आहे, तिसरा पर्याय मार्ग लावलेला आहे. आतापर्यंत नांदेडचा विकास काही पावलावरती, जरी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते तरी जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा विकास झाला नाही. याबद्दल काय मत आहे? अशोकराव चव्हाण साहेबाची एक पिढी या नांदेडच्या जनतेच्या हितासाठी गेलेली आहे. आज वंचितवाले आरोप करतात की ते आदर्श प्रकरणाला घोटाळून म्हणजे दबावाखाली गेले, हे अजिबात नाही. हेच याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन्ही विकासरत्न नेते आहेत आणि हेच विकास. यांचं मत आहे, तुमचं मत आहे. हायकोर्टने क्लीन चिट दिलेली आहे आणि त्याचमुळे त्यांनी भाजपचे विचार आत्मसात केले. क्लीन चिट दिल्यामुळे त्यांना आणि अशोकराव चव्हाण साहेब इकडे येण्याचं एकमेव कारण आहे, त्यांना राहुल गांधीमध्ये कसलंही नेतृत्व. यांचं मत आहे, मला एक सांगायचं आहे या ठिकाणी, याचं उत्तर तुम्ही द्या. अशोकराव चव्हाणांना क्लीन चिट मिळाली, आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना क्लीन चिट मिळाली.
त्याचं तुमचं काय मत आहे की अशोकराव चव्हाणांचा क्लीन चिट मिळणं हे योगायोग आहे का? भाजप ही वॉशिंग मशीन आहे. तिकडे गेल्याच्या नंतर क्लीन चिट मिळणं हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आमचे मित्र आता जे बोलले की अजित दादाला देवेंद्र फडणवीस म्हणत होते की चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, अशोकराव चव्हाणावर आरोप केले आणि ह्या सगळ्यावर आरोप केल्याच्या नंतर त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते पवित्र झाले. यांचा प्रश्न आहे अजित पवारांना देखील चक्की पिसिंग म्हणणाऱ्या भाजपानं परत का क्लीन चिट दिली? साहेब, हा देश संविधानाने चालतो. मला त्यांना सांगायचं, त्यांना जर वाटत असेल क्लीन चिट नाही दिली तर परत त्यांच्यावर तुम्ही केस करा. आणि यांचा मुद्दा माझे मित्र काँग्रेसचे त्यांनी म्हणले की भ्रष्टाचारी बाकीचे लोक आहे. अहो, इकडचा जे आहे गुरु गोविंद सिंग जीचा जे फंड आहे 2008चा, यांचेच पूर्ण काँग्रेसचे नगरसेवकांनी विल्हेवाट लावून दिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की आपण पाहतोय की ह्या दोघांच्या प्रश्न उत्तरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, येणाऱ्या जे उद्याच्या ज्या निवडणुका आहेत 26 तारखेला जे मतदान होणार आहे, या मतदानामध्ये जनता आता कुठपर्यंत काय कौल देणार हे पाहताना आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे भाजपाला. 5 वर्षात झालेल्या विकास कामाचा आराखडा तुम्ही सांगा देशोन्नतीच्या माध्यमातून. 5 वर्ष माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये बराचसा विकास. आज आमचे केदार पाटील म्हणतात कागदावर विकास आहे, त्यांच्या ज्ञानामध्ये मी भर. आपण विकास कामांचा आराखडा त्यांच्या ज्ञानामध्ये मी भर टाकू शकतो. संसदेचं त्यांना कामकाजाची माहिती नाही. जे पिंक बुक मध्ये ज्यावेळेस नोंद होती, पिंक बुक मध्ये ज्यावेळेस नोंद होती नांदेड बिदर रेल्वे मार्गाची, त्याला 2577 कोटीची मंजुरी भेटलेली. आज महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मान्य देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं 576 कोटीला मंजुरी दिलेली आहे. ही मंजुरी काय कागदावर नाही, ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. या विकास कामांचा आराखडा तुमचं काय मत आहे? विकास कामं अजून सांगतो. आज समृद्धी मार्गाला नांदेड जालनाची कनेक्टिव्हिटीसाठी त्याचा निधी मंजुरी दिलेली आहे. आज जर आपण नांदेडमधून लातूरला जा, नॅशनल हायवे मार्ग, नांदेडहून हिंगोलीला जा, नॅशनल हायवे मार्ग, नांदेडहून तुम्ही वाशिमला. यांचं मत आहे की या ठिकाणी रोड जे रस्ते आहेत, रस्त्याने हे सगळं जाळ विखरलेलं आहे. तुम्ही मला सांगा की ह्या रस्त्याच्या विकास कामामुळे जनतेचं पोट भरतं का? अजिबात नाहीये. समृद्धी महामार्गाचा वारंवार ते सांगतात. समृद्धी महामार्ग महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना त्याला मंजुरी दिलेली आहे आणि यामुळं सर्वसामान्याचे प्रश्न सुटत नाही, सर्वसामान्याचं पोट भरत नाही, शेतकऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाही, सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न सुटत नाही. त्याच्यावर काँग्रेसचं मत आहे आपण सर्वसामान्य जनतेकडे जाऊया. कारण बीजेपी या ठिकाणचे महायुतीचं मत आहे की विकास कामं केले, रोडचे कामं केले, प्रगती झाली आणि काँग्रेसचं मत आहे की त्याच्याने पोट भरत नाहीये. तुम्ही सांगा सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? नांदेड लोकसभाच्या ओघातलेल्या निवडणुकीमध्ये अटीतटीची दोघा जरी निवड असली ते काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या जर विकासाचा अजेंडा पाहिला तर अशोकराव चव्हाणांनी काम केलंच नाही असं आत्ता जी भाजपा सांगत आहे. किंवा काल PM मोदींची नांदेडला सभा झाली, मोठी सभा झाली. मोदी साहेब म्हणाले की काँग्रेसनं मराठवाड्याचा गळा घोटला. मराठवाड्याचा जर गळा काँग्रेसनं घोटला तर माननीय चव्हाण साहेबांनी, त्यांचे वडील इथं 4 वेळा CM होते, मग काँग्रेसनं गळा घोटला तर अशोकराव चव्हाणांनी मराठवाड्याचा गळा घोटला का? हा मुख्य प्रश्न पुढे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून एक सांगितलं आहे की जेव्हा नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती टीका केली, या ठिकाणी विकास कामं झाले नाही असं सांगितलं होतं, पण तेच अशोकराव चव्हाण आता भाजपात गेले. मॅडम तुम्ही सांगा याचं उत्तर की यांचं मत असं आहे की विकास कामं केले नाही असे मोदी बोलले होते. हा बोला. आत्ताच आमचे मित्र जे राम टटे जे पत्रकार आहेत, सामान्य नागरिक नाही, जर तुम्ही आज देशोन्नती चॅनलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये सामान्य माणसापर्यंत जर केला, आज जर विश्वास कोणाला जनतेला येत असेल तर माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विकासाला विश्वास देऊन जी जनता आज मन बनवलेलं आहे जनतेनं की आज 100% माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या भारताचा पंतप्रधान करायचं आहे. आणि त्यानंतर भारताचे जे आज जनतेनं ठरवलेलं आहे, एकीकडे नरेंद्र मोदी, एकीकडे राहुल गांधी, त्यांची जर मला बीजेपीला मला एक प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी की आता ज्या निवडणुका आहेत 2024च्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे परत उभे राहिले आहेत की तुमच्या या ठिकाणच्या झालेल्या विकास कामाला परत द्विगुणित करण्यासाठी
तुम्ही काय अजेंडा काय ठेवलेला आहे? अजेंडा एकच आहे. आता नेहमी नरेंद्र मोदी साहेब जे म्हणतात, विकास जर भारताचा करायचा असेल तर डबल इंजिनची सरकार पाहिजे. केंद्रामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीची सरकार येणार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आहे. त्याच्यामुळे नांदेडचा खासदार इकडे तिकडचा करून तुम्हाला काय म्हणायचं की यांचं मत आहे की केंद्रामध्ये सरकार येणार आहे, बरोबर आहे, केंद्रामध्ये सरकार येणार आहे. तुम्हाला काय वाटतं सध्याचे जे पोलिंग कोड आहेत, जे आताचे आकडेवारी आहे, ज्याच्यामधून आपकी बार 400 पारचा नारा दिला तरी कुठेतरी डगमगलेलं वाटतं चित्र? मागच्या 10 वर्षामध्ये यांना सत्ता दिली होती, त्या सत्तेमध्ये त्यांनी कुठलाही प्रश्न सोडला नाही. आणि एक्झिट पोल जे आहे ते एक्झिट पोल हे इंडिया आघाडीच्या बाजूने आहेत आणि इंडिया आघाडीचं या देशामध्ये सरकार येणार आहे. 400 पार नाही, 250 पण ते जात नाही. आम्ही 300 आमच्या इंडिया आघाडीच्या सर्व ठिकाणी आमच्या जागा आहेत. काँग्रेस लढत असेल, कुठं आमचा आघाडीचा पक्ष लढत असेल इंडिया आघाडीचा, पण सर्व ठिकाणी आम्ही लढतोय. आणि त्या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणूक, या प्रश्नाला धरून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, वंचितला हा प्रश्न विचारायचा आहे. वंचित, मला तुम्ही सांगा की 400 पारचा नारा दिल्यानंतर या ठिकाणी 400 पार जाईल भाजपा? अजिबात जाणार नाही. या ठिकाणी चंदा ते धंदा, धंदा ते चंदा. इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये कोण पैसे घेतलं? कोविडशील्ड कोणी तयार केले? सिरम इन्स्टिट्यूट कोणाची आहे? शेतकऱ्यांची आहे का? शेतकरी माल कमवतो, पिकवतो, शेतीला हे करतो, मशागत करतो, त्याला भाव ठरवण्याचा अधिकार नाही. तुम्ही सांगा आता 400 पारचा नारा दिला, या 400 पारच्या नारामध्ये तुमचं काय? अजिबात धांदल आहे, एक दिशाभूल करण्याचं काम आहे. मोदी सरकारची लाट आता या देशामध्ये राहिलेली नाही आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या व्यथा तशाल तशा आहेत आणि बेरोजगारी तशाल तशी आहे. विद्यार्थ्याचे हाल आहे, शिष्यवृत्त्या मिळत नाही. या जिल्ह्यामधला विकासापासून कोसो दूर गेला. अगदी मला जाता जाता एक आपला हे डिबेट आपण या ठिकाणी थोड्याच वेळा थांबवतोय. मला पत्रकार म्हणून तुम्ही एक सांगा, आपकी बार 400 पारचा जो नारा दिला आहे त्या नाऱ्याला तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रातील गणित काय असते? आपकी बार 400 पार आपलं भाजपचा निश्चितपणे अजेंडा आहे, त्यासाठी संकल्प आहे. 105 जागी ज्या ठिकाणी आत्ता आपण पहिल्या टप्प्यात निवडणुका पार पाडलेले पाहिलेत, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संघ कार्यालय आहे ऑल भारतातलं, त्या ठिकाणी वोटिंग कमी झाली, हे वास्तव आहे. नागपूरसारख्या संघ कार्यालयात जिथं मुख्यालय तिथं 9% वोटिंग कमी झाली. अशा अनेक ठिकाणी 7 ते 11.5% वोटिंग कमी झाली. त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची आणि एकूण लोकशाहीसाठी विचार करण्याची बाब आहे की होणारी वोटिंग 2019ला जी झाली होती ती फार कमी व्हायला लागली. आणि मग यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की आता सध्या मोदींचं वारं कुठेतरी घसरल्यासारखं वाटतं. सध्या नरेंद्र मोदी काल 19 तारखेला नागपुरात होते, पण त्या नागपुरात असताना गडकरी त्यांना भेटायला गेले नाही असं देखील म्हणलं जातं. काय म्हणणं आहे तुमचं? अजिबात चुकीचं आहे. गडकरी साहेब इतर ठिकाणी प्रचारामध्ये होते. देशाचे जे 400 पारचा नारा आहे त्यानुसार आज तुम्हाला सांगतो, त्या दिवशी जेव्हा नांदेडला आले होते मोदीजी, तेव्हा बाजूच्या जिल्ह्यामध्ये डेप्युटी CM होते. त्यामुळे हे जे नेते आहेत, मोठे नेते, हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. त्यामुळे असं काही चुकीचं बोलू नये. या ठिकाणी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. देशोन्नतीच्या माध्यमातून ही डिबेट अशी सुरू राहणार आहे. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया परत ह्याच डिबेटमध्ये. नमस्कार. रणसंग्राम लोकसभेच्या या कार्यक्रमामध्ये देशोन्नतीच्या माध्यमातून विश्रांतीनंतर पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती, त्याचबरोबर वंचित या तिन्ही कार्यकर्त्यांची या ठिकाणी हे डिबेट आहे. हे नांदेड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. आज आपण पाहतोय येणाऱ्या 26 तारखेला ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या बद्दलचं हे विश्लेषण आहे. आज आपण या ठिकाणी वंचित, त्याच्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती अशा तिघांच्याही कार्यकर्त्यामध्ये जे चर्चासत्र चाललं आहे. मला सगळ्यात मोठा प्रश्न BJPला हा विचारायचा आहे की सध्याचा 2024चा जो निवडणूक आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत जेव्हापासून या ठिकाणच्या लोकसभेची स्थापना झाली 1951-52च्या संदर्भात, तेव्हापासून एक खासदार 2 वेळा निवडून येणं हे 1 वेळा शक्य झालं होतं. आता काय वाटतं तुम्हाला गणित पाहिलं तर? विकासाला महत्त्व दिलं जातं आणि आदरणीय लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. आमचे नेते अजितदादांनी सांगितले की जो काम करणारा नेता आहे महायुतीचा, त्या ठिकाणी राष्ट्रवादी इमानीद्वारे काम करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार. दुसरा प्रश्न एकच की तुम्ही विचारलं विकास काय. आज प्रताप पाटलांनी खासदार झाले तेव्हापासून वाडी तंड्यापर्यंत रस्ते झालेत. तुम्ही पूर्ण जिल्हा फिरून बघा, मी स्वतः सोबत येतो तुमच्या. हे काँग्रेसच्या आरोपात काही तथ्य नाही. 70 वर्षात यांनी काय केलं? अहो, साध्या पांदण रस्ते करता झालं नाही, एखाद्या वस्तीपर्यंत रस्ता झाला नाही. काय आरोप आहे त्यांच्यावरती? ह्या त्यांनी जे सांगितलं गाव खेड्यापर्यंत रस्ता झालाय, काय म्हणते?
आपण जे पहिला प्रश्न त्यांना विचारला की हे रिपीट होणार नाहीत, आतापर्यंत रिपीटची नांदेड लोकसभेमध्ये परंपरा नाही आणि ते रिपीट होणार नाहीत हे आपलं सत्य आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहे, पहिली गोष्ट. आणि रस्त्याच्या संदर्भामध्ये जे त्यांनी बोलले ते रस्ते जे झालेले आहेत कोणत्याही ठिकाणी रस्ते आज तुम्ही त्यांनी जे म्हटले की गावखेड्यामध्ये रस्ते झालेले आहेत, आपण स्वतः जाऊन बघा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. आणि जे रस्ते झालेले आहेत हाच प्रश्न वंचितला विचारू आपण. हाच प्रश्न मला वंचितला विचारायचा आहे. भाजपाचं मत आहे की या ठिकाणी विकास कामं झाले, गाव खेड्यापर्यंत रस्ते गेले, तुम्ही या ठिकाणी राहताय, काय मत आहे? अजिबात विकास झालेला नाही, जशाच तसे आहेत. फक्त इथं सांगण्यासाठी नाही, प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये झालं तर फार बेहाल लोकांची आहे. आजही त्यांनी जलजीवन विकास योजना आणलेली आहे. असलेले रस्ते उघडून टाकून त्या ठिकाणी जलजीवन केलेलं आहे. अगोदरच पाणी मिळत नव्हते का लोकांना? अगोदर पाणी पितच होते ना, आताही पितच आहेत. असले रस्ते उघडून टाकून राहिले आणि या ठिकाणी जे म्हणा लागले त्यांनी पांदन रस्ते वगैरे काही झालेले नाही. सांगायचं असेल या प्रतापराव पाटील चिखलीकरांनी 5 वर्षामध्ये काय काम केलं त्यांनी दाखवावं. लगभग मला आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांनी एक फार मोठा आचारसंहिता लागण्यापूर्वी एक फार मोठा त्यांनी एक विकास कामाचा एक फार मोठा त्यांनी जाहिरात केली. त्या जाहिरातीमध्ये नांदेडचे जो काही दलित वस्ती असतील, मुस्लिम बांधव असतील, त्या ठिकाणी एकही काम त्या जाहिरातीमध्ये दाखवावं. त्यांनी आपल्याला करावं, तुम्ही बघून घ्यावं. या ठिकाणी जाहीरनामाचा प्रश्न आलाय. एक मिनिट, मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी सांगा काय मत आहे तुमचं विकास कामाच्या संदर्भात, काय मत आहे? खेडोपाडीमध्ये जे विकास कामं झालेली आहेत, जेणेकरून गाव रस्ता, मंदिर रस्ते हे पूर्ण चिखलीकराच्या निधीतून केलेली कामे आहेत. यांचं मत आहे विकास कामं झालेले आहेत. मला एक सांगा मॅडम, तुम्ही बोलायचे राहिलात, मला एक सांगा काय मत आहे तुमचं की या ठिकाणी येणारं सरकारी कुणाचं असेल आणि विशेष म्हणजे तुमचं काय मत आहे, काय अजेंडा काय? अजेंडा महायुतीचं सरकार येणार आहे. विकास कामं जर करायचे असतील देशामध्ये आणि नांदेड जिल्ह्याला जर विकास कामं पाहिजे असतील तर महायुतीचं सरकार तुमचं मत काय? सर एक मिनिट, की माननीय खासदार प्रताप चिखलीकर साहेबांनी हे जनसामान्यातले, ते स्वतःला नेते मानत नाहीत, स्वतःला कार्यकर्ते मानतात आणि त्यांनी हा एजेंडा नांदेडमध्ये, तुम्ही कधी 12 वाजताही फोन लावा, त्यांनी तुम्हाला फोन उचलणार. 400-500 लोक दारात येतात आणि प्रत्येक तुम्हाला सांगतो आज महिलांच्या डोक्यावर चाऱ्याचे ते कशाचे भारे होते, आज ते नाही चारा असेल, पुन्हा तिथून लाकडाचे भारे असतील. आज प्रत्येकाच्या घरामध्ये चूल आहे का बघायला बघा तुम्ही. आणि आज नांदेड शहरामध्ये अमृत योजनेमधून आज नांदेड शहरामध्ये अमृत योजनेमधून पुरी ड्रेनेजची लाईन असेल, पाणी असेल, प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये प्रत्येका ठिकाणी रस्ते झालेत आणि पांदन रस्ते सुद्धा झालेत आणि एवढा विकास झालाय जेवढा आजपर्यंत काँग्रेसची घाण भरण्यात विकास झाला हे तुमचं मत आहे. तुम्ही थोडक्यात सांगा. आज आमचे जे मित्र बनले, नांदेडचा यंदा इतिहास माहीत नाही. कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब हे 2दा खासदार झालेले आहेत. भास्करराव पाटील खदगावकर हे 2 वेळेस खासदार झालेले आहेत. त्याच्यामुळे नांदेडमध्ये रिपीट खासदार झाला नाही असातला इतिहास यांना अजून माहीत नाही. आज त्याच्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जे मागील 5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या विकासाच्या जोरावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर परत एकदा खासदार होते. कारण प्रताप पाटील चिखलीकर हे सरपंचापासून, गावच्या जिल्हा परिषद मेंबरपासून, सभापतीपासून, आमदारपासून खासदारपर्यंत निवडणूक लढवलेलं आहे. एकही निवडणूक त्यांनी हरलेली नाही. त्याच्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर परत ओके, यांचं मत आहे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर परत येत आहेत, परत येतील, त्यांचा विश्वास आहे. तुमचं काय मत आहे? अजिबात येणार नाही. ते थोड्या वेळाखाली जे म्हणले ना रिपीट खासदार होण्याची परंपरा, ती काँग्रेसला रिपीट होण्याची परंपरा आहे, ती भाजपला रिपीट होण्याची परंपरा नाही आहे अजिबात. भारतीय जनता पक्षाचा खासदार रिपीट होत नाही ही परंपरा. त्यामुळे 2024ला पराभव हा अटळ आहे आणि या पराभवापासून वाचण्यासाठीच PM गृहमंत्री त्यांना लागत आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा सरपंच होता, जिल्हा परिषद मेंबर होता, ते पण आमदार होते. एक सर्वसामान्य शेतकरी फॅमिलीतून राजकीय वारसा लाभलेले आहेत. त्यांचे वडील देखील आमदार होते, ते देखील 3 वेळेस आमदार होते, ते देखील सर्वसामान्याचे कामं करतात. त्यांनी यांच्या उमेदवारासारखं दुकानं काढून लोकांना व्यसनामध्ये नेण्याचं काम केलं नाहीये. शेती शाळा काढली, कृषी महाविद्यालय काढलं, अनेक संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला न्याय देण्याचं काम आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. जे लोकसभेला आवाका लागते ते वसंतराव चव्हाण आज शहरामध्ये जर तुम्ही कोणत्याही तुमच्या माध्यमातून जा गल्लीमध्ये कोण वसंतराव चव्हाण हा प्रश्न आधी लोक विचारत आहेत. आणि ज्या वसंतराव चव्हाणवर 3-4 गुन्हे दाखल आहेत, ज्या जमात
वंचितचं काय मत आहे? वंचितचं काय मत? या ठिकाणी सांगण्यात जाते की विकास झालेला आहे, पाणी पुरवठा झाला आहे, दलित वस्त्या, कामगार वस्त्या, झोपडपट्ट्याचा प्रश्न आजही निकाली निघाला नाही. आजही शेतमजुराचं लेकरू त्याच परिस्थितीमध्ये जगत आहे. आजही तरुणांना हाताला काम नाही. पुण्यामध्ये औरंगाबाद सारख्या शहरामध्ये आजचा इथला नांदेड शहराचा तरुण लक्झरीच्या पॉईंटवर जाऊन बघा, रोजच्या रोज हजारो. सर, या ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार हे प्रस्थापित आहेत. एकदा नाही दोनदा निवडून आले आहेत. गरीब लोकांचं मतदाराचं मत असं झालेलं की तिसरा पर्याय आघाडी निवडावं असे भोशीकर साहेबांनी निवडून दिल्याचं. आपण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देशोन्नतीची चर्चा, हे डिबेट आहे आपलं रणसंग्राम लोकसभेचा. हे डिबेट या ठिकाणी आपण थोड्याच वेळात संपवत आहोत. विशेष म्हणजे आता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, उद्याच्या 26 तारखेला जे होणारं मतदान आहे, यामध्ये या ठिकाणी कमळ फुलणार का जनता हे काँग्रेसच्या हातात हात देणार की या ठिकाणी तिरंगी लढत म्हणून वंचित आघाडी देखील या ठिकाणी उभी आहे. जनता नक्की कुणाला कौल देते पाहणं गरजेचं आहे. तर भेटूयात निवडणुकीनंतर. आणि विशेष म्हणजे देशोन्नतीच्या माध्यमातून रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमाचं प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नांदेड. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.